गावाकडचं वातावरण आणि गावाकडची संस्कृती बऱ्याच जणांना आवडते, आवडतही नाही असंही असतं. मला थोडी थोडी आवडते, थोडी थोडी आवडत नाही असं सुद्धा आहे. तर आजकाल पण ना गावाकडचं वातावरण, गावाकडचं सौंदर्य मलासुद्धा खूप आवडतं. मीही गावाकडलीच आहे, पण नेहमी असं वाटायचं की शहरात खूप चांगलं असतं, शहरात खूप मस्त लाईफ असते असं वाटायचं. पण अलीकडे मला ना गावाकडचं वातावरण खूप आवडायला लागलेलं आहे. तर आता ह्याच्या अगोदर तुम्हाला आमची आंब्याची बाग दाखवलेली होती आणि आंब्याच्या बागेमध्ये आंब्याला आलेला मोहोरसुद्धा दाखवलेला होता. पण तो इतका मोहोर जास्त नव्हता, थोडा थोडाच होता. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंब्याला आमच्या किती मोहोर आलेला आहे आणि तो बघून तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की आमची आंब्याची बाग कशी आहे किंवा आमच्या आंब्याच्या बागेला मोहोर कसा आलेला आहे. आणि पाठीमागे ना पक्षी खूप छान ओरडत आहेत. त्याच्यामध्ये पोपटसुद्धा आहे आणि त्यांची घरंसुद्धा तिथं आहेत त्या झाडावरती. तर आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते आमची आंब्याची बाग. आणि कमेंट करायला विसरायचं नाही. कमेंट नक्की करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता मी तुम्हाला आंब्याची बाग आणि आमच्या आंब्याच्या बागेमध्ये एवढा छान सुंदर मोहोर आलेला आहे ना, खूप सुंदर मोहोर आलेला आहे. ते तुम्ही पाहू शकता. हे स्टिकिंग पेपर आहे, जे काही किडे वगैरे असे येतात त्यासाठी लावलेले आहे. ज्या काही कीटकं वगैरे संध्याकाळी जे येतात ना त्यासाठी हा स्टिकिंग पेपर लावलेला आहे. तर आंब्याच्या बागेमध्ये ह्या आंब्याच्या झाडाला काहीच मोहोर नाही आहे आणि इकडे तुम्ही पूर्ण अशी बाग तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर पूर्ण एवढा सुंदर मोहोर आंब्याला आलेला आहे ना, खूप सुंदर मोहोर आलेला आहे. पण आंब्याच्या झाडावरती पूर्ण ही केशरची बाग आहे आणि विशेष म्हणजे छोटी छोटी झाडं आहेत बरं का, पण एवढा छान मोहोर, खूप सुंदर मोहोर आहे. आणि हा मोहोर टिकवण्यासाठी सुद्धा वातावरण पोषक लागतं आणि याला फवारे वगैरे भरपूर फवारे पण आहेत. आता नॅचरली काय राहिलेलं नाही, सगळंच असं केमिकलचं आहे सगळं. आता पाठीमागे सुद्धा तुम्ही पाहू शकता की कुठपर्यंत आंब्याला मोहोर आहे. तर आंब्याची बाग बघितल्यानंतर कमेंट नक्की करायचे. कमेंट तुम्हाला लिहायचं नसेल ना, तुम्ही इमोजीमध्ये जाऊन एखादं पिक्चरसुद्धा टाकू शकता की लाईक म्हणजे तुम्हाला आवडलेला आहे. तुम्हाला आमची आंब्याची बाग कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. आता सगळी बाग मी फिरत बसणार नाही, तर थोडं थोडंच तुम्हाला दाखवलेलं आहे. तर कशी वाटली आमची आंब्याची बाग? ह्याच्या अगोदर मी जो शूट केलेलं होतं तर ते कमी मोहोर होता त्यावेळेस. आता आंब्याला खूप मोहोर लागलेला आहे. इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता, छोटे छोटे आंबेसुद्धा लागलेले आहेत. आणि अरे बापरे, हां, आंब्याच्या झाडावरती ना मधमाशासुद्धा आणून सोडलेल्या आहेत आणि ते मला माहीत नव्हतं. आता मी आंब्याच्या जवळ गेल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता, ही माशी पाहिली का, अशा माशा आहेत आणि त्या जर आपल्या मागे लागल्या तर सोडणार नाही. तर चलो बाई. आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माशा सोडलेल्या आहेत. आत्ता माझ्या लक्षात आलं आणि तुम्हाला दाखवते. त्या पेट्या आहेत ना तिथं, तशात पेट्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मधमाशा आहेत. तर त्या मधमाशा त्याच्यामध्ये साखरेचं पाणी वगैरे करून टाकलेलं आहेत आणि त्या आंब्याच्या मोहरावरती येऊन बसत आहेत आणि मधमाशा आणून सोडलेल्या आहे आंब्याच्या बागेमध्ये. तर आता मी ना आलेली आहे घराकडे. तर पूर्ण अशी बाग तुम्ही पाहू शकता कशी आहे. आणि वरच्या बागेमध्ये तरी मी तुम्हाला घेऊन गेली नाही. आमची खालची बाग आहे ना तिथंच, एक अशा खालच्या लेवलला आहे आणि एक अशी वरच्या लेवलला आहे. त्यामुळे वरची आणि खालचं असं म्हणत आहे मी. तर अशी आहे आमची आंब्याची बाग. तर कशी वाटली हे चला, तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.